वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, सध्या तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच फेज सुरू आहे आणि तुम्हाला बाहेरून तर सगळं तुमच्या ताब्यामध्ये आहे असं दिसतं की तुम्ही काम करता आहेत, जबाबदाऱ्या उचलत आहात, पण आतून मात्र एक सतत चालणारी खटपट आहे बरं का. एक विचार तुम्हाला काय सांगतो की सगळं ठीक चाललेलं आहे आणि दुसरा विचार येतो की खरंच सगळं ठीक चाललंय का. आणि हाच कुठेतरी अंतर्गत चाललेला जो तुमच्या मनातला त्रास आहे ना, तो मनाला थकवतो. आणि कधी असंही होत आहे की तुम्ही एखादा निर्णय घेतात, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कधी कधी जॉब बदलण्याचा विचार करत आहात किंवा एखाद्या रिलेशनशिप बद्दल तुम्ही फायनल ठरवत असता, पण काही तासांनीच काय होतं की मन बदलतं. थांबू का अजून, काहीतरी चुकतंय का, असे प्रश्न मनात येतात आणि मग तुम्ही तो निर्णय थांबवता, पुढे ढकलता किंवा तुम्ही एखाद्यावर पूर्ण विश्वासही ठेवता आणि तुम्ही मग त्याची पर्सनल गोष्ट जी असते ना, ती त्यांच्याबरोबर शेअर करता, सपोर्ट करता, पण समोरून तसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाहीये. रिप्लाय पण उशिरा येतो आणि थोडासा वागण्यातला फरकही तुम्हाला जाणवतो आणि मग तेव्हा मनात पहिला विचार येतो की मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आहे का. आणि एक पॅटर्न सध्या चालू आहे बरं का, की तुम्ही एखादी परिस्थिती जी असते ना ती सोडवायला जाता, म्हणजे घरात वाद असेल, कामातील अडचणी असतील किंवा रिलेशनशिप मधला प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुम्ही विचार करता की मी हे व्यवस्थित हाताळतो, पण जितका तुम्ही ताबा ठेवण्याचा प्रयत्न करताय ना, तितकी सिच्युएशन तुमच्या हातातून निसटत आहे आणि मग थोडंसं फ्रस्ट्रेशन जे आहे ना ते वाढलेलं असतं. तुमच्या मनामध्ये सध्या नक्कीच ओव्हर थिंकिंग आहे, पण स्पष्टता नाहीये आणि विश्वास वाढतो आहे, पण तो कुठेतरी दुखावला जातो आहे आणि मनामध्ये मग सतत काही ना काहीतरी असे विचार येत राहतात. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा निर्णय घेताना अडचणी आलेल्या आहेत. रियालिटी काय आहे की तुम्ही सगळं मॅनेज करू शकता असं तुम्हाला वाटतं, पण प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात नाहीये आणि हे मान्य करणं तुम्हाला थोडंसं सध्या कठीण जात आहे. मित्रांनो, शनी मंगळ यांची युती सध्या मीन राशीत चालू आहे. रवीचं गोचर मेष राशीमध्ये आहे आणि शुक्र हर्षल यांची युती आहे वृषभ राशीमध्ये. गुरुचं गोचर सध्या तुम्हाला इतकं म्हणावं तसं तुमच्या फेवरमध्ये नाहीये. आता ह्यांची ग्रहस्थिती मानसिकता कशी तयार करते. तुमच्या मनामध्ये सध्या एक सतत हालचाल चालू आहे, विचार तर खूप येतात, तुमचं निरीक्षण खूप वाढलेलं आहे आणि स्पष्टता मात्र कमी आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट सरळ घेत नाही, म्हणजे ती का घडत आहे, तिच्या मागचं कारण काय आहे, पुढे काय होऊ शकतं, हे सगळं तुम्ही खोलात जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. पण इथेच एक समस्या तयार झालेली आहे. तुम्ही जास्त विचार करतायत, प्रत्येक शक्यता तपासताय आणि मग त्यामुळे साधा निर्णय पण पुढे ढकलला गेलेला आहे. आणि असंही कधी कधी होऊ शकतं बरं का, की तुम्ही निर्णय घ्यायला तयार असता, पण शेवटच्या क्षणी तुमच्या मनामध्ये नव्या शंका तयार होत आहेत आणि हे खरंच योग्य आहे का पुढं काही वेगळं झालं तर, या शंका सध्या चालू होत आहेत. मग तुमचा निर्णय पुन्हा थांबला जातोय. म्हणून हळूहळू काय होतं, यामुळे एक मानसिक थकवा तयार झालेला आहे आणि मग पुढं निर्णय सरकतच नाहीये. याची सकारात्मक बाजू पण आहे बरं का, की अशी आहे की तुम्ही आंधळेपणाने कोणावर सध्या तरी विश्वास ठेवत नाही, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत. हे तुम्ही वरवर पाहून निर्णय घेत नाहीये, हे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा मूळ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. आणि म्हणूनच काय होतं की तुम्हाला आधीच जाणवतं की कोण व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही, कोणतं नातं फक्त तात्पुरतं आहे आणि कोणती परिस्थिती टिकणार नाही. ही काही साधी गोष्ट नाहीये, ही तुमची आतली समज आहे जी तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवते. कदाचित बाहेरून लोकांना वाटत असेल की तुम्ही जास्त विचार करत आहात, पण प्रत्यक्षात असं आहे की तुम्ही फसवले जाण्यापासून स्वतःला वाचवत आहात. मग ग्रहस्थिती नेमकं काय घडवते आहे. सध्या तुमच्या आयुष्यात दोन गोष्टी एकाच वेळी चालू आहेत. काही गोष्टी तुटत आहेत आणि त्याच वेळी काही नवीन गोष्टी तयार होत आहेत. उदाहरणार्थ कसं आहे की ज्या नात्यांमध्ये आधीच कमकुवतपणा होताना ती नाती आता ताण सहन करू शकत नाहीत आणि ज्या गोष्टी फक्त सवयीने चालू होत्या त्या आता टिकत नाहीत आणि मग त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की सगळं हातातून निसटतंय, नुकसान होतंय, पण खरं चित्र मात्र वेगळं असणार आहे. म्हणून कसं आहे, ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नव्हत्या ना त्या हळूहळू दूर होत आहेत. म्हणून या बाबतीत मला असं सांगू वाटतं की कधी कधी आयुष्य असं करतं ना की ते आधी अनावश्यक गोष्टी काढून टाकतं आणि मग योग्य गोष्टींसाठी जागा तयार करत असतं. लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की सध्या जो गोंधळ वाटतोय ना तोच पुढच्या स्पष्टतेची सुरुवात आहे आणि सध्या जे तुटतंय तेच तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करतंय आणि सध्या जे थांबतंय तेच पुढच्या योग्य दिशेने येणार आहे. पण जी ग्रहस्थिती आहे की नाही ती कुटुंबावरती पण कसा परिणाम करते की घरात सध्या मोठा वाद नाहीये, पण एक न बोललेला ताण आहे.
हे सगळं वरून शांत दिसतं, पण आतावरून वातावरण जे आहे ना थोडं तंग झालेलं आहे. आणि नेमकं काय घडतं की कधी असं होतं बरं का, की एखाद्या छोट्या गोष्टीवरून चर्चा होत असते, सुरू होते आणि मग त्याच्यामध्ये खर्च असेल, वेळ, घरकाम किंवा कोणाची जबाबदारी असे चर्चेचे विषय असतात. तर सुरुवात साधी असते, पण बोलण्याचा टोन बदलला की अर्थ बदलतो ना. ते उदाहरणार्थ तुम्ही काही सांगता, पण समोरच्याला कदाचित तो टोमणाही वाटू शकतो आणि समोरचा मग काही बोलतो आणि तुम्हाला ती टीका वाटते आणि मग तिथेच काय होत आहेत, गैरसमज सुरू होत आहेत आणि पुढेही असंही होईल. त्यामुळे घरात कोणीतरी एखादी गोष्ट बोलून जातं आणि तीच गोष्ट मनात राहू शकते. हे तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण आतून ती प्रतिक्रिया साचत राहते आणि मग दुसऱ्या वेळी तीच गोष्ट मोठ्या वादात बदलते. म्हणून एक महत्वाची गोष्ट आहे, घरातील बहुतेक वाद मोठ्या कारणांमुळे होत नाही, ते बोलण्याच्या पद्धतीमुळे होतात. मग इथे दोन पॅटर्न दिसतात बरं का. काही वेळा लोक लगेच प्रतिक्रिया देतात आणि वाद वाढतो. काही वेळा लोक शांत राहतात ना, आणि मग तिथं अंतरही वाढत जातं. म्हणून दोन्ही गोष्टी शेवटी नात्याला ताण देत नाहीत. म्हणून सावधगिरी अशी आहे की बोलताना शब्द जपून वापरा. समोरच्याचा टोन नाही, त्यामागचा हेतू समजून घ्या. गोष्टी काही मनात साठवून ठेवू नका आणि प्रत्येक गोष्ट वादात बदलू देऊ नका. म्हणून कुटुंबाच्या बाबतीत मला असं सांगू वाटतं की घरातील शांतता मोठ्या गोष्टींवरती अवलंबून नसते, ती लहान लहान बोलण्यातून टिकत असते. समजूतदारपणामध्ये ती टिकत असते. म्हणून कसं आहे की शनी मंगळ योग जो आहे ना, तो अचानक अशा काहीतरी गोष्टी करता, तुम्ही तिथे सावधगिरी बाळगली पाहिजे. तसंच काही नोकरी व्यवसायात होऊ शकतं. तुम्ही कन्सिस्टन्सी नोकरी व्यवसायात ठेवलेली आहे, पण एक गोष्ट वारंवार जाणवत आहे की तुम्ही जितकं दिलं आहे तितकं तुम्हाला लगेच कधीच परत मिळालेलं नाहीये. तर काम पूर्ण केलेलं आहे, जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत, पण ते जर रेकग्निशन अजून मिळालेलं नाही किंवा उशिरा मिळते. असंही झालेलं आहे की तुम्ही एखादी चांगली आयडिया दिलेली आहे, पण तुमच्या ज्या मीटिंग्ज असतात त्याकडे तुमचं काही फारसं लक्ष दिलं जात नाही आणि तुमच्या कामाचं क्रेडिट जे आहे ते दुसऱ्यांनी घेतलेलं आहे बऱ्याच वेळा आणि तुम्हाला असं वाटतं की माझं काम दिसतच नाही का. कधी असंही होतंय बरं का की तुमच्यावर अचानक जास्त काम टाकलं गेलं, हे तुम्हाला वाटलं की हे सगळं माझ्याकडेच का आलेलं आहे आणि मग त्यामुळे फ्रस्ट्रेशन वाढत आहे. म्हणून बरं का कसं आहे की आणखी एक पॅटर्न आहे की तुम्ही एक सेफ डिसिजन घेत आहात, रिस्क टाळत आहात, पण नंतर काय जाणवतं, कदाचित हीच संधी हातातून गेलेली आहे. पण याची एक सकारात्मक बाजू आहे. एक महत्वाचा फायदा असा असतो बरं का लपलेला, की तुमचं काम लक्षात राहत नाहीये, पण त्याला वेळ लागतो आणि जे आज इग्नोर होतंय ना, ते काही दिवसांनी तुमच्या बाबतीत महत्वाचं आहे. तुमची आयडिया लगेच ऍक्सेप्ट होत नाही, पण जेव्हा प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा नक्कीच लोक तुमच्याकडे येतात. तुम्हाला जास्त काम दिलं जातं, याचं कारण असं आहे की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्ही काम पूर्ण करू शकता हे त्यांना माहीत आहे ना. आणि व्यवसायाच्या बाबतीत पण असंच होतं. हे कसं आहे की नवीन संधी तुम्हाला दिसतात, पण त्या पूर्णपणे क्लिअरही नसतात. उदाहरणार्थ कसं होतं की कोणी तुम्हाला येऊन सांगून जातो की ही डील लगेच घ्या, याचा फायदा होईल, पण याच्या आतमध्ये एक हिडन रिस्क असू शकते. काही प्लॅन्स तयार होतात, पण ते पूर्ण होण्यामध्ये फार डिले येतो आणि त्यामुळे मग गोंधळ वाढतो. नेमकं काय चाललंय हे कळत नाहीये. म्हणजे हा काळ हळूहळू प्रगती करण्याचा आहे. फास्ट रिझल्ट तुम्हाला सध्या तर मिळणार नाहीये. हे तुम्ही जे करत आहात ते लगेच दिसणार नाहीये, पण त्याचा एक पाया तयार होत आहे. म्हणून सावधगिरी अशी ठेवा की घाईघाईत नोकरी बदलू नका. हे प्रत्येकावर लगेच विश्वास अजिबात ठेवू नका आणि ओव्हर थिंकिंग कमी करा, पण विचार न करता निर्णयही घेऊ नका. लक्षात घ्या, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक वेगळाच तुम्ही कामाचा ताण किंवा व्यवसायाचा ताण घेऊ नये. म्हणून तुम्हाला असं सांगू वाटतं की तुमचं काम सातत्याने करत राहा. प्रत्येक गोष्टीचं कागदोपत्री प्रूफ ठेवा. बोलण्यामध्ये कामातून व्हॅल्यू दाखवा आणि निर्णय घेताना भावना नाही तर तर्क वापरला पाहिजे. म्हणून सध्या तुम्हाला असं वाटतंय की प्रगती नाहीये, पण खरं तर एक तुमचा बेस तयार होत आहे पुढच्या काळासाठी आणि हा काळ तुम्हाला नक्कीच काही थांबवणार नाहीये. तुम्ही नक्कीच चांगले अनुभवी बनत आहात. फक्त थोडी आता पेशन्स ठेवण्याची गरज आहे. घाई अजिबात करू नका आणि योग्य वेळ येऊ द्या. कारण कसं असतं, जे आज दिसत नाही तेच पुढे तुमची एक ताकद बनणार आहे. तर नातेसंबंधांच्या बाबतीत पण असंच आहे बरं का. सध्या तुमच्या नात्यांमध्ये एक गोष्ट वारंवार दिसते, म्हणजे मोठं कारण नसतानाही नात्यांमध्ये भांडण होतं. म्हणजे छोट्या गोष्टी मोठ्या बनतात. सुरुवातीला पण म्हणालो कुटुंबाच्या बाबतीत कधी असंही होते की एखाद्या साध्या गोष्टीवरून चर्चा सुरू झालेली कुठं जाऊन पोचती ह्याचंही तुम्हाला भान राहत नाहीये. उदाहरणार्थ वेळ दिला जात नाही, फोन उशिरा घेतला जातो, एखादं काम राहून जातं आणि तिथूनच वाद मग सुरू होत असतात. म्हणून तुम्ही काही बोलता
ते समोरच्याला ते पटत नाहीये, त्याचा गैरसमज होतो आणि मग संशयही मनामध्ये तयार होत आहे. त्यामुळे मग लक्षात घ्या, भांडण होणार नाही याचीच काळजी घ्या. मी सुरुवातीला म्हणलो तसं. मग हे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये असेल किंवा आपला विवाह झालेला नसेल, आपण रिलेशनशिपमध्ये असाल, तिथेही ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे ह्या न होऊ दिलेल्याच फार तुमच्यासाठी चांगल्या असतील. आणि दुसरा विषय असतो की भांडणाचा मूळ मुद्दा वेगळाच असतो आणि ते वेगळ्याच गोष्टीवर सुरू असतं. फक्त लक्षात घ्या, कुणाचं मन दुखावलं जाणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. हा काळ थोडा तुम्हाला गोंधळाचा वाटतो, पण तो काही तुमच्यासाठी चुकीचा नाहीये. कठीण आहे, पण तो तुम्हाला नक्कीच ग्रोथ देणारा पण असेल. म्हणून कसं आहे, तुम्हाला जाता जाता असं सांगू वाटतं, तुम्ही जर शांतपणे गोष्टी हाताळल्या, योग्य वेळी निर्णय घेऊ शकला आणि थोडा इंट्युशन्सवरती विश्वास ठेवला ना, तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. म्हणून वृश्चिक राशीचा प्रवास नेहमी सरळ नसतो आणि हे जन्मापासून असंच आहे, पण शेवटी तो तुम्हाला मजबूत बनवत असतो. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की घाई करू नका आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया देत आहेत तुम्ही त्या कमी करा. ऑब्झर्वेशन्सवरती तुम्ही विश्वास ठेवा, कारण सध्या जे चाललंय ते तुम्हाला पुढच्या लेवलसाठी तयार करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि तो मेष राशीमध्ये पण प्रवेश करेल. त्याला अजून वेळ आहे, पण त्यावेळी सुद्धा तुम्हाला एक मंगळाचं तुमच्या राशी स्वामीचं बळ मिळेल. त्यातून तुमच्या बऱ्याच अडचणी सुटतील. नोकरीचे पण वेगवेगळे योग तयार होतील. पण मला असं वाटतं की नोकरी बदलण्याची सध्या घाई गडबड करू नये. नोकरीमध्ये ताण हा पण वाढू शकतो. तिथं सुद्धा तुम्ही अचानक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू नये. आणि व्यावसायिकांसाठी मला असं जरूर सांगू वाटतं बरं का, की व्यवसायामध्ये नक्कीच अडथळे आहेत, पण कोणत्याही प्रलोभनातून मोठा निर्णय व्यवसायात घेऊ नये. आणि मग तुम्हाला नात्यांबाबतीत आणि कुटुंबाच्या बाबतीत पण मी वर सांगितलेलं आहे. कुठली उपासना जर तुम्हाला करायची असेल तर मंगळाची उपासना करा. मंगळाच्या उपासनेमध्ये गणपतीचे स्तोत्र असतं, अथर्व शीर्ष असतं. दर मंगळवारी आपण गणपतीचं दर्शन घेऊ शकता. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.